हाही विचार करणं गरजेचं आहे. हे सगळं जे मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यामुळं तुम्हा लोकांना वाईट वाटतंय? बघा, तुम्हाला सांगू, व्यक्ती म्हणून जर तुम्ही विचारलं तर ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. पण माझ्या राज्यात एखाद्या अफवेवरनं दंगल घडू शकते. आज आपण पहा, जी दंगल घडवतात, जे चला इथपासून सुरू करू, जे कोणी नेते, मोठे नेते भाजपचे वगैरे सांगत होते की नाही ती कबर खोदली वगैरे पाहिजे. आज कबर खोदायला पुढे कोण राहणार आहेत? तर सामान्य कार्यकर्ता राहणार आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांची मुलं राहणार आहेत. भाजपच्या प्रत्येक नेत्याचं किंवा केंद्रीय मंत्र्याची मुलं बघा, अर्धे तर परदेशी शिकलेले आहेत किंवा आता तिथे परदेशी स्थायिक होऊन व्यवसाय करतात. ते कोण येणार आहेत कबर खोदायला? आज तिकडे जरी दोन गटांमध्ये म्हणजे हिंदू आणि मुस्लिममध्ये जर दंगल झाली असेल तर हिंदू पुराणावर आणि मुस्लिम पुराणावर केस पडल्यात. उद्या त्यांना नोकरी किंवा व्यवसाय काही करायचा असेल त्यांना कोणाकडे जायला लागणार? त्यांच्या बॉसकडे जायला लागणार. साहेब जरा पोलीस स्टेशनमध्ये फोन करा, जरा NOC द्या किंवा पासपोर्ट पाहिजे, काय पाहिजे. त्रास कोण सहन करते? कार्यकर्ते करतोय. मरते कोण? गरीब माणूस मरतोय रस्त्यावर. नुकसान कोणाचं झालं? ज्याची कोणाची आजूबाजूला प्रॉपर्टी किंवा गाडी बिडी असेल त्याचं. जे आगी लावतात ना त्यांचं कोणी काही जात नाही. आणि म्हणून जरी व्यक्ती म्हणून आज देवेंद्रजी असले तरी मुख्यमंत्री कुठच्याही राज्याचे एक स्थिर सरकार आता जर बनलं असेल, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने असेल, पण ते स्थिर सरकार त्या स्थैर्यासाठी आणि स्थिरतेसाठी कुठे ना कुठेतरी आपल्याला शांतता आणि प्रगती पाहिजे, ती आज गरजेची आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाचं पण आम्ही तिथे नेतृत्व सगळे करत असताना सगळेच मिळून, म्हणजे मी आहे, भास्करजी आहेत, सुनील प्रभूजी आहेत, आम्ही सगळेच करत असताना मग बाकीच्या पक्षातले पण नाना भाऊ आहेत, सगळेच जयंत पाटील साहेब आहेत, आम्ही सगळ्यांनी पहिल्याच भाषणात सांगितलं होतं की जिथे जिथे आम्हाला वाटतं की आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे महाराष्ट्रासाठी तिथे देऊ, आणि तसं आम्ही करत आलो आहे.